अकोला शहरातील गांधी रोड या भागात आज सकाळी 6 वाजतापासून छत्रपती संभाजीनगर तसेच नागपूर येथील इन्कम टॅक्स विभागाने धाडसत्र राबविले आहे। आपण माझ्या पाठीमागे बघू शकता, इथे मोठ्या प्रमाणात इन्कम टॅक्सच्या डिपार्टमेंटच्या गाड्या उभ्या आहेत। स्थानिक सराफा बाजारात आज सकाळपासूनच आयकर विभागाने मोठी कारवाई सुरू केली आहे। शहरातील विविध नामांकित सराफा व्यावसायिकांच्या प्रतिष्ठानावर एकाच वेळी धाड टाकण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे। मोठ्या पोलीस बंदोबस्तात आयकर विभागाचे अधिकारी कसून तपासणी करत आहेत। प्राप्त माहितीनुसार आयकर विभागाच्या पथकांनी शहरातील प्रमुख सराफा दुकाने आणि त्यांच्या संबंधित ठिकाणांवर अचानकपणे धडक दिली। या कारवाईमुळे व्यापारी वर्गात एकच गोंधळ निर्माण झाला। सध्या आयकर विभागाचे अधिकारी प्रत्येक दुकानातील कागदपत्रे, स्टॉक आणि इतर आर्थिक व्यवहारांची बारकाईने तपासणी करत आहेत। मात्र या धाडीचे नेमके कारण काय आहे याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही। आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी या संदर्भात पूर्णपणे चुप्पी साधली आहे। त्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आले आहे। या मोठ्या कारवाईमुळे शहरातील सराफा व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। अनेक व्यापारी आपली दुकाने बंद करून आहेत। आयकर विभागाची ही कारवाई किती दिवस चालणार आणि यातून काय निष्पन्न होणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। धाडीच्या कारणाबद्दल अधिकृत माहिती मिळाल्यानंतर पुढील वृत्त दिले जाईल। नेमकी ही धाड कशा संदर्भात टाकण्यात आलेली आहे हे अद्याप कळू शकले नाही। अकोला शहरातील एकूण 5 दुकानांवर ज्वेलर्सच्या दुकानावर सदरची धाडसत्र राबविण्यात आले आहे। या धाडसत्र राबविल्यामध्ये अकोला शहरामध्ये एकच खळबळ उडाली आहे। छत्रपती संभाजीनगर तसेच नागपूर येथील इन्कम टॅक्स विभागाने सदरची धाडसत्र राबविल्याचे समजते। कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरता इन्कम टॅक्स विभागाने रितसर पोलीस बंदोबस्तामध्ये सदरची धाडसत्र हे राबविले आहे। RRC न्यूज करता कॅमेरा पर्सन पवन इंगळेसह सुरेश राठोड, अकोला। गेल्या 3 वर्षांपासून नगरसेवक नाहीत, लोकशाहीत लोकप्रतिनिधी नाहीत, शहरात वाढल्या समस्यांचा डोंगर। बचपना से बुढ़ापा आ गया, लेकिन नायगाव की स्थिति जैसी है वैसी ही है। एक्झॅक्ट बिलकुल तुम्ही माझ्या अगदी सोबतच आहे आणि बघा खाली बघू शकतात, माझा कॅमेरा पर्सन तुम्हाला दाखवू शकतात। अण्णाभाऊ साठे चौक, डाबकी रोड इथला एकंदरीत सुरुवातच बघा अशी झालेली आहे। आपण शिरोड्याच्या मध्यभागात आहोत, भारतनगर इथे आपण आलेलो आहोत। सगळ्यात मोठा अकोल्यात जर मुद्दा येत असेल तो म्हणजे कचऱ्याचा। माझे दर्शक आता याच्यावर तुम्हीच विचार करा की कितपत हे योग्य आहे आणि कितपत नाही आहे। तेव्हा पहा अकोलेकरांच्या खऱ्या समस्या। RRC न्यूज आणत आहे महापालिका फोकस।